महाराष्ट्राचा आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाचा घराघरात अगदी मनोभावे पूजा केली जाते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष केला जातो। पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की गणपती बाप्पांसोबत मोरया हा शब्द का जोडला जात असावा? गणपती बाप्पांसोबत मोरया शब्द आला यामागे सुमारे 600 वर्षांचा इतिहास आहे। गणपती बाप्पांसोबत मोरया हा शब्द का जोडला जात असावा हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असावं। तर गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला जातो तो मोरया गोसावी यांच्यामुळे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग मोरया गोसावी यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे। सुमारे 1775 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे निस्सीम भक्त होते। मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत। चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला। मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे। असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात होते, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती त्यांना सापडली। श्री गणेशाने त्यांना दर्शन दिले। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली। त्यानंतर हे ठिकाण मोरया गोसावी यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले। गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती बाप्पा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असे म्हणू लागले आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाते।